फॅमिलीजचं प्रमाण वाढत आहे, तशाच प्रकारे ज्येष्ठ नागरिक यांच्या समस्यांचाही प्रॉब्लेम हा वाढत आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक पोलीस स्टेशनला भेट देतात, HDP ऑफिस, SP ऑफिस इथे भेट देतात आणि त्यांच्या व्यथा मांडतात. त्यांचे समस्या असतात, त्यांचे जे प्रॉब्लेम्स असतात त्या नॉर्मल लिगल कोर्सने सॉल्व्ह करता येत नाही, दंडात्मक कारवाईने त्याच्यावर जास्त प्रभाव पडत नाही. कारण त्यांची जे समस्या असतात, त्यांचे प्रॉब्लेम्स जे असतात ते त्यांच्या मुलांसोबत असतात, त्यांच्या पाल्यांसोबत असतात, सुनेसोबत असतात. अशा टाईपच्या प्रॉब्लेम्सला चांगल्या प्रकारे डील करण्यात यावं, या कौटुंबिक वादला कुठतरी सॉल्व्ह करण्यात यावं, यासाठी ज्येष्ठ नागरिक सेलची स्थापना भरोसा सेलच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक यांच्या समस्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न समुदायाच्या मार्फताने आणि त्यानंतर गरज पडल्यास दंडात्मक कारवाईच्या मार्फतीने केला जातो. या सेलमध्ये मेंटेनन्स ऑफ सिनियर सिटीजन्स अँड पॅरेंट्स ॲक्ट 2007 याची पूर्णपणे अंमलबजावणी व्हावी. त्यानंतर त्यांना कायद्याअंतर्गत काय काय उपाययोजना त्यांच्या हातात आहेत, मेंटेनन्स असेल किंवा पुढील जी कारवाई आहे त्याबाबत त्यांना मार्गदर्शन केलं जातं, लिगल ॲडवाईस ही दिला जातो. या व्हिडिओच्या मार्फतीने मी सर्व ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करतो की आवर्जून याचा लाभ घ्यावा.